गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भव्या सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं गुणस्थान प्रकरण सुरू आहे आणि गुणस्थानाचा शेवट अयोग केवली आणि त्यानंतर सिद्ध परमेष्ठीची दशा त्यांचं पर्याय याचं विवेचन आपण बघितलं आणि आता अयोग केवली गुणस्थानाचा चार्ट आणि जी प्रश्नोत्तरी आहे ती आपण बघणार आहोत. अयोग केवली ज्यामध्ये आता योग पण संपलेला आहे आणि योग हा का आहे तर शरीर नाम कर्माच्या उदयामध्ये योगाचं कार्य आम्हाला दिसतं. तर अशा तऱ्हेने आता तिथे तेही कार्य संपलेलं आहे. हा जीव अयोग बनला आणि जे आश्रवाचं शेवटचं कारण होतं मिथ्यात्व अविरती प्रमाद कषाय आणि योग योग देखील संपलेला आहे आणि योगाने तसाही फक्त योग असेल तर प्रकृती बंध आणि प्रदेश बंधच होतो. स्थितीबंध आणि अणुभाग बंध व्हायचा असेल तर कषाय योगे स्थिती आणि अणुभाग बंध होतो आणि योगाने मात्र प्रकृती आणि प्रकृती बंध आणि प्रदेश बंध होतो. आता या ठिकाणी अयोग केवली अवस्था आहे. आश्रव आणि बंध कोणत्याही तऱ्हेचा उरलेला नाही. सत्वामध्ये ज्या काही कर्म प्रकृती होत्या त्या देखील आता नष्ट होत आलेल्या आहे. उपांत्य समय अंत्य समय असं करून कर्म प्रकृतींचं सत्व संपणार आहे. उदयास शेवटी 12 किंवा 13 प्रकृती राहून उदय सत्व पण संपणार आहे. अशा तऱ्हेने हा अयोग केवली 14व्या गुणस्थानाचा काळ अत्यंत कमी असा हा काळ आहे. यावर आता चार्ट पाहू. पहिल्यांदा अयोग केवली गुणस्थानामध्ये गती कोणती आहे? मनुष्य गती. मनुष्य गतीच. इंद्रिय पंचेंद्रिय. पंचेंद्रियच आहे. त्रस काय त्रस काय? काय त्रस काय? योग योग नाही आहे. योग नाही. वेद वेद पण नाही. कषाय कषाय पण नाही. कषाय पण नाही. ज्ञान एकच केवळ ज्ञान. केवल ज्ञान. संयम यथाख्यात. यथाख्यात. दर्शन केवळ दर्शन. केवल दर्शन. लेशा लक्ष्य पण नाही राहत. लेशा पण नाही. भव्य भव्यच भव्यच. आहे. इथे तर भव्य आहे पण लावायची आता पुढे गरज नाहीये. सम्यक्त्व शाईक सम्यक्त्व. शाईक. संज्ञी संज्ञातीत झाले ना इथे. संज्ञी असंज्ञीचा काही आता इथे प्रश्न नाही परंतु इंद्रियाच्या अपेक्षेने आपण पंचेंद्रिय लावलेला आहे ना. ते मग आता बाह्य. तिथे पंचेंद्रिय लावलं इथे संज्ञी का नाही लावलं? कारण मन नाही राहिलं ना त्यांना तर केवळ ज्ञान झाल्यामुळे मनाचा केवल उपयोग ज्ञान. नाही. परंतु पण 14व्या गुणस्थानाच्या शेवटी ज्या प्रकृती जातात त्यामध्ये पंचेंद्रिय जाती नामकर्म ही प्रकृती तिथे जाते म्हणून पंचेंद्रियत्व तिथपर्यंत लावलेलं आहे. आणि अशी काही इथे प्रकृती नाहीये म्हणून इथे संज्ञी असंज्ञीच्या अतीत लावला. आहारक अनाहारक असतात ना. अनाहारकच आहे. गुणस्थान अयोग केवली. अयोग केवली. जीव समास इथे जीव समास पंचेंद्रियच आहे. पंचेंद्रियच लावायचा. पर्याप्ती 6 पण. 6 पण. प्राण एकच आयु प्राण. एकच आयु प्राण. संज्ञा
संज्ञा पण नाही आहे, तो आता संज्ञा तिथे संज्ञा पण नाही. उपयोग दोन, एक ज्ञानोपयोग दोन, आणि एक एक दर्शनोपयोग. ज्ञानोपयोग आणि एक दर्शनोपयोग. ध्यान शेवटचं शेवटचं शुक्लकारातलं चौथं, विपरीत कोणतं? क्रिया निवृत्ती. वि हा विपरीत क्रिया निवर्तिनी. आश्रव आश्रव नाहीच आहे. आश्रव नाही. जाती मनुष्य मनुष्य संबंधी 14 संबंधित लाख. 14 लाख आणि कुल देखील मनुष्य 14 संबंधित लाख कुल 14 कोटी. लाख कुल कोटी. अशा तऱ्हेने 14वं गुणस्थान बघितलं. आता प्रश्न, इस गुणस्थान को अयोग केवली जिन क्यों कहते हैं? अयोग केवली का म्हणायचं? तर योग योग विद्यमान नाही नाही. आता, म्हणून अयोग आहे. आणि केवल ज्ञान झालं म्हणून केवली आहे. आणि योगरहित केवली आहे म्हणून अयोग केवली जिन हे त्यांचं नाव सार्थक आहे. अयोग केवली के योग क्यों नहीं होता? योग का नाही आहे बा त्यांना? आता सांगितलं ना, शरीर शरीर नामकर्माचा उदय नाही. नामकर्माच्या उदयाचा अभाव झाला. आता हा. उदय आहे तोपर्यंत योग होता आणि इथे आता उदयाचा अभाव झाला आणि म्हणून योगाचं कार्य संपलेलं आहे. अयोग केवली के लेशा क्यों नहीं होती? कषायच नाही आहे, योग पण नाही आहे म्हणून. कषाय नाही आणि योग नाही, कारण कषायाने अनुरंजित अशी योगाची प्रवृत्ती, त्याचं नाव आहे लेशा. इथे कषाय पण नाही आणि योग पण नाही. जोपर्यंत योग होता तोपर्यंत शुक्ल लेशा 13व्यात लावलेली होती. इथे योगही संपला आणि म्हणून कषाय लेशा लावायची नाही. अयोग केवली भगवान के आहारक अवस्था क्यों नहीं होती? आहारक का नाही बा? त्यांना वर्गना इथे ग्रहण आता करत नाही म्हणून. नो कर्मवर्गणांचं त्यांचं ग्रहण रुकलेलं आहे. 3 शरीर आणि 6 पर्याप्ती यांच्या वर्गणांचं ग्रहण आता ते करत नाही. उसका कारण यह है कि जब तक योग नहीं होता तब तक जीव कर्म नो कर्म किसी प्रकार की वर्गणाओं को ग्रहण नहीं करता. जब तक योग नहीं होता तब तक जीव अयोगी भगवान के योग नहीं है, इसीलिए उनके आहारक अवस्था नहीं होती. म्हणून त्यांची आता इथे अनाहारकच अवस्था राहणार आहे. योगही संपलेला आहे आणि योगाच्या निमित्ताने जो परिस्पंदन होत होतं आणि परिस्पंदन होत होतं म्हणून त्या ठिकाणी नो कर्मवर्गणांचं किंवा कर्मवर्गणांचं ग्रहण होत होतं ते आता संपलेलं आहे. अयोग केवली के एक ही प्राण क्यों होता है? तर पहिल्यांदा तर सांगितलं ज्ञानावरण कर्माच्या स्वरूप क्षयोक्षम स्वरूप 5 इंद्रिय प्राण तो अयोग केवली के है नाही, कारण आता त्यांना क्षयोक्षमच नाही. म्हणून क्षयोक्षम नसल्यामुळे निर्वृत्ती उपकरणे द्रव्येंद्रियम आणि लब्धी उपयोगो भावेंद्रियम अशा प्रकारचे द्रव्य प्राण जरी त्यांच्या शरीराच्या आकृती आहे म्हणून म्हटल्या जाईल, परंतु भाव प्राणांचं क्षयोक्षम लब्धी आणि उपयोग दोन्ही नाही आणि म्हणून तिथे भाव प्राण नहीं किंवा इंद्रिय प्राण नहीं, क्योंकि ज्ञानावरणादि कर्मों के क्षय हो जाने पर क्षयोक्षम का अभाव पाया जाता है. इसी प्रकार आन पान म्हणजे श्वासोश्वास, भाषा और मन प्राण भी उनके नहीं है, क्योंकि पर्याप्त जनित प्राण संज्ञा वाली शक्ति का उनके अभाव है. उसी प्रकार उनके कायबल नामक प्राण भी नहीं, क्योंकि उनके शरीर नाम कर्म के उदय जनित कर्म और नो कर्म आगमन का अभाव है. इसीलिए अयोग केवली के एक आयु प्राण ही होता है, ऐसा समझना चाहिए. अयोग केवली भगवान के आश्रव क्यों नहीं होता? तर मिथ्य आश्रवाच्या 5ही प्रत्ययांचा अभाव झाला. तसे 5 प्रत्यय लावलेले आहे, परंतु तसं पाहिलं तर 4च प्रत्यय लावतात. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. 4ही प्रत्ययांचा अभाव झाल्यामुळे आता आश्रव त्या ठिकाणी असणार नाही. समुच्चय प्रश्नोत्तर आता, किस किस गुणस्थान को प्राप्त किए बिना भी जीव मोक्ष जा सकता है? 1 ते 14 गुणस्थानापर्यंत परिपाटी दाखवलेली आहे.
पण कोणते गुणस्थान जीवाला अपरिहार्यपणे करावेच लागतात आणि काही केले नाही तरी देखील चालतात असे न करणारे गुणस्थान कोणते आहे? जसं त्याचं पहिलं गुणस्थान तर नियमपूर्वक राहणारच आहे, त्यामुळे त्याला पहिलं गुणस्थान होणारच आहे. 14व्या गुणस्थानात तो निश्चितपणे जाणार आहे, 14वं गुणस्थान होणारच आहे, 13वं गुणस्थान होणारच आहे. पण अशी काही गुणस्थानं आहे की ज्या गुणस्थानाला तो प्राप्त झाला नाही तरी देखील मोक्षपथ त्याच्यासाठी संभवनीय आहे. कोणती गुणस्थानं अशी सांगू शकतो? पाचवं आणि 11वं 11वं. 5वं आणि 11वं. आणि आधी तिसरं खाली हा 3रं, आणखी हा खाली दुसरं पण आणखी 4थं पण पहा. हा एखादा एकातून जीव सातव्यात गेला आपण. पहिल्या चौथा पण. गुणस्थानातून जर एखादा जीव डायरेक्ट 7व्यात गेला तर काय होईल? त्याला 7व्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणतं सम्यक्त्व त्याला होईल? अनादि मिथ्या दृष्टी आहे तो. पहिल्या गुणस्थानातून तो डायरेक्ट 7व्यात गेला तर त्याला तिथे सम्यक्त्वाची कोणत्या प्राप्ती होईल? प्रथमोपशमच होणार. अनादि आहे तर. नक्की अनादि आहे तर प्रथमोपशमच होईल. हो. हा, म्हणजे त्या जीवाला तिथे गेल्यावर पहिल्यांदा जे सम्यक्त्व प्राप्त होईल ते प्रथमोपशम सम्यक्त्वच प्राप्त होईल. आता प्रथमोपशम सम्यक्त्वातून खाली पडण्यासाठी त्याच्याजवळ चान्स आहे. अनंतानुबंधीचा उदय आला तर तो दुसऱ्यात जाऊ शकतो, है ना. मिश्र प्रकृतीचा उदय आला तर तो तिसऱ्यातही जाऊ शकतो. पण काय की 7व्यातून तो खाली पडलाच पाहिजे नियमाने, हा काही नियम नाही तिथे. 7व्यातून औपशमिक सम्यक्त्वातून तो त्या ठिकाणी क्षायोपशमिक सम्यक्त्व पण प्राप्त करू शकतो. बरोबर? म्हणून त्याला तिसऱ्यात पण नाही आला तरी चालतंय, 4थ्यात पण नाही गेला तरी चालतंय, 5व्यात त्यांनी अणुव्रतांचा स्वीकार केला नाही, इथे एकदम डायरेक्ट महाव्रत स्वीकारलेली आहे तरीही चालू शकतात. आणि त्याला अनंतानुबंधीचा उदय आला नाही त्यामुळे तो दुसऱ्याही गुणस्थानात जाणार नाही. पहिल्यात देखील तो आता आलेला नाही, पहिल्यातून वरच उत्थानाचा मार्ग त्यांनी स्वीकारलाय. त्या ठिकाणी त्यांनी क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त केलं आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त करून त्याच भवामध्ये समजा त्याला केवली श्रुत केवलींचं तिथेच सानिध्य प्राप्त झालं आणि डायरेक्ट त्यांनी काय केलं? क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केलं. आता क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केलं, महाव्रती आहे, खाली येऊ शकतो. जर अप्रत्याख्यानावर्णाचा उदयाला प्रत्याख्यानाचा उदयाला तर खाली येऊ शकतो, पण येईलच असं मात्र निश्चितपणे म्हणता येत नाही. आणि जर वर्धमान श्रेणी किंवा वर्धमान चारित्रधारी ते मुनी असतील तर त्याच भवात त्यांनी काय केलं? क्षपक श्रेणी आरोहण केली. 7व्यामधून वर खाली करत करत 6व्यात येईल की नाही येणार? की 7व्यात राहील निरंतर? नाही, 6वं 7वं सतत चालू आहे. 6वं 7वं होणारच आहे, कारण 6व्या 7व्यात आल्याशिवाय श्रेणी चढण्यासाठी आवश्यक असलेली शुद्धी त्याच्या परिणामात येत नाही. म्हणून तो 7व्यात आला, 7व्यातून सातिशय अप्रमत्त झाला, सातिशय अप्रमत्त होऊन त्यांनी काय केलं? डायरेक्ट क्षपक श्रेणी आरोहण केली आणि आरोहण केल्यानंतर त्याला मग 11व्या गुणस्थानात जाण्याचा प्रसंग आला नाही. म्हणून त्याला दुसरं, तिसरं, 4थं, 5वं आणि 11वं एवढी गुणस्थानं होईलच असं नाही. न होता देखील तो मोक्षाला जाऊ शकतो. झाली तर होतील, पण आपण जास्तीत जास्त पाहिलं की तो त्या ठिकाणी मोक्षाला जाण्याच्या सन्मुख आहे, म्हणून ही गुणस्थानं त्याला होणार नाही. ठीक आहे, दिलाय वाटते खुलासा. दूसरा गुणस्थान उपशम सम्यक्त्व के गिरने पर ही होता है, लेकिन उपशम सम्यक्त्व से गिरकर
इसमें आना आवश्यक नहीं है. तो दुसऱ्यात आला पाहिजे असं काही नियम नाही आहे. समजा चौथ्यामध्ये त्याला चौथ्यात दुसरा एखादा जीव पाहू आपण की तो चौथ्या गुणस्थानात त्यांनी औपशमिक सम्यक्त्व प्राप्त केलं, तर खाली येताना आवश्यक नाही की तो दुसऱ्यातून पहिल्यात येईल. डायरेक्टही तो पहिल्या गुणस्थानात येऊ शकतो. म्हणून दुसऱ्या गुणस्थानात जाण्याचा प्रत्येकाचा नियम असत नाही. नंतर तिसरं गुणस्थान भी सम्यक्त्व से च्युत होकर अथवा यदि मिथ्या दृष्टि सादी मिथ्या दृष्टि के होता है किंतु किसी जीव के सम्यक्त्व से च्युत होकर इसमें आना आवश्यक नहीं है. तिसरंही गुणस्थान मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयामध्ये हे गुणस्थान आहे आणि आवश्यक नाही की या तिसऱ्या गुणस्थानात तो आलाच पाहिजे. त्याला सम्यक मिथ्यात्वाचा उदय येणार पण नाही. त्याला क्षयोपक्षमिक सम्यक्त्व होईल तिथेच आणि क्षयोपक्षमिक सम्यक्त्वातून तो त्या ठिकाणी क्षय करून क्षयिक सम्यक दृष्टी बनू शकतो. नंतर अनादि मिथ्या दृष्टि के एक साथ सम्यक्त्व एवं संयम म्हणजे अप्रमत्त गुणस्थान बनता है तो उसके छठे गुणस्थान में आना तो आवश्यक है, लेकिन चौथे पांचवे गुणस्थान में आना जरूरी नहीं है. आणि सीधे क्षपक श्रेणी चढ़ जाने पर 11वें गुणस्थान को प्राप्त नहीं करते. इस प्रकार इच 5 गुणस्थानों को प्राप्त किए बिना भी जीव मोक्ष को प्राप्त कर सकता है. नंतर दूसरा प्रश्न, केवल पहला गुणस्थान किस किस काय के जीवों के होता है. केवळ पहिलं गुणस्थानच षटकाईक जीव सांगितले. षटकाईक जीवांपैकी किती काय वाल्यांना पहिलंच गुणस्थान राहील. काय वाटतं? स्थावर मधले पण दोन त्यांना दुसरेही होते. दोन वायुकाईक आणि अग्निकाईक सोडले तर बाकीच्या स्थावरांना दुसरे गुणस्थान अपर्याप्त अवस्थेत होते. पण मग आता इथे हा प्रश्न जरा हे केलाय त्यांनी. मग बरोबर आहे ना. स्थावरच लावायचं फक्त. हो, दोनच जीवांना नाही होणार ना. बरोबर आहे उत्तर. की कसं आहे आता त्यामध्ये पहा, जीव समासात लावत असताना आपण पृथ्वी कायिकाचेही 2 भेद केले, सूक्ष्म आणि बादर है ना. जलकायिकाचे सूक्ष्म आणि बादर केले. इकडे वनस्पती कायिकाचे नित्य निगोद इतर निगोद केले, त्याचे सूक्ष्म बादर केले आणि प्रत्येक आणि सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक असे 6 भेद केले. ठीक आहे. काय सांगितलं आलंय लक्षात? पृथ्वी कायिकाचे 2 भेद केले आपण जीव समासात. जेव्हा आपण जीव समास लावतो आहे किती 19 प्रकारचे, त्यामध्ये पृथ्वी कायिकाचे 2 भेद, बादर आणि सूक्ष्म. जलकायिकाचे 2 भेद, बादर सूक्ष्म. अग्निकायिकाचे पण 2 भेद, बादर सूक्ष्म. वायुकायिक 2 भेद आणि वनस्पती कायिकचे पहिल्यांदा भेद केले, साधारण आणि प्रत्येक. साधारणचे केले नित्य निगोद आणि इतर निगोद, आणि नित्य निगोदाचे पण सूक्ष्म बादर आणि इतर निगोदाचे पण सूक्ष्म बादर, असे 4 झाले. आणि इकडे प्रत्येकचे केले सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. असे मिळून एकेंद्रिय जीवाचे 14 भेद आपण पाहिलेले आहे. या 14 भेदांपैकी एखादा संज्ञी पंचेंद्रिय जीव सम्यक्त्वाची प्राप्ती करेल. आयुच्या अंती काही काळ शिल्लक असताना, अंतर्मुहूर्त काही आवली शिल्लक असताना तो सम्यक दर्शनाची प्राप्ती करेल. आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती केल्यानंतर जेव्हा त्या सम्यक्त्वाचा प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काल 6 आवली किंवा 1 समय असा शिल्लक राहिला असताना जर त्याला अनंतानुबंधीचा उदय आला तर त्याचं गुणस्थान दुसरं होतं. आणि असा या दुसऱ्या गुणस्थानात आलेल्या जीवाचं जिथे मरण होतं त्या जीवाने जर त्याला पहिल्यांदा त्यांनी आयुबंध केला असेल तर तो पृथ्वी, जल आणि वायुकायिक, द्विनिंद्रिय, तीनिंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी, संज्ञी
या कोणत्याही ठिकाणी जन्म धारण करू शकतो आणि म्हणून त्यांचं अपर्याप्तक अवस्थेमध्ये दुसरं गुणस्थान होऊ शकतं. पण निश्चितपणे ते जीव अग्निकायिक आणि वायुकायिक होतच नाही. नियम आहे हा. त्यामुळे या दोन कायिक जीवांचं म्हणजे अग्निकायिक आणि वायुकायिक यांचं गुणस्थान नित्य पहिलंच राहतं आणि हे दोन कायिक जीव यांना मनुष्य आयुचा देखील बंध होत नाही. म्हणजे अग्निकायिक आणि वायुकायिक जीवातून निघून जीव मनुष्य पर्याय पण धारण करू शकत नाही, ही विशेषता आहे. त्याचप्रमाणे जरी हे भेद केले 14 आणि पृथ्वी, पाणी आणि वनस्पती याच्यामध्ये जाऊ शकतो, हे बरोबर आहे. पण दुसऱ्या गुणस्थानात ज्या जीवांचं मरण झालेलं आहे ते सूक्ष्म बनत नाही. पृथ्वी कायिकात जातील तर बादर बनतील, जलकायिक मध्ये पण जातील तर बादर, आणि वनस्पती कायिक मध्ये जातील तर ते प्रत्येक सप्रतिष्ठित किंवा अप्रतिष्ठित बनतील. तर असा त्या ठिकाणी फरक पाहायचा. इतकं डिटेल इथे दिलं नाही. अग्निकायिक आणि वायुकायिक ते होणार नाही. काय विचारलं त्यामुळे काहीच्या अपेक्षेने सांगितलं. समास विचारलं असतं तर डिटेल लावायला आला. आता पुढचा प्रश्न आहे, 3 गुणस्थान किस किस योग में होते. हे 3 गुणस्थान पाहायचे आणि ते कोणत्या गुणस्थानात होईल. 3 योग पाहायचा असताना आपल्याला आता काय योगच पाहावा लागेल, कारण मनोयोग, वचनयोग तर संज्ञी पंचेंद्रिय जीवांना असते आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांचे तर पहिल्या गुणस्थानापासून 14 गुणस्थानापर्यंत गुणस्थान होऊ शकतात. म्हणून तो पर्याय तर आम्हाला नको आहे, मनोयोगाचा आणि वचनयोगाचा. आता इथे 3 योग लावायचे, म्हणजे काय योगामध्ये आम्हाला लावावे लागतील आणि 3 गुणस्थान पाहायचे, तर कोणत्या काय योगामध्ये 3 गुणस्थान घटित होतील. औदारिक मध्ये पाहिलं, औदारिक काय योगात तर 14 गुणस्थान होतात. औदारिक मिश्र मध्ये पाहिलं तर औदारिक मिश्र मध्ये पाहिलं तर किती गुणस्थानं लावू शकतो आपण. पहिलं, दुसरं आणि 13वं. पहिलं, दुसरं आणि 13वं. आणखी 13. चौथं ना, चौथंही ना. हा, चौथं आणि 13वं. हा, म्हणजे 4 गुणस्थानं लावावे लागतील औदारिक मिश्र मध्ये. म्हणून आम्हाला तो पर्याय चालत नाही. वैक्रियक मध्ये लावलं तर परत 4 लागतात. नाही, तिथे आपण 13वं गुणस्थान कसं काय घेतलं. केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने. केवळ अच्छा. समुद्घातात तिथे मिश्र अवस्था आहे की नाही. हा, हो हो. म्हणून ते पण घ्यायचं. आणि जर वैक्रियक काय योगाच्या माध्यमातून आपण लावले गुणस्थान तर 3 लागू शकतात का. हो, एक पहिलं, दुसरं आणि चौथं. चौथं आता कसं लावायचं आपल्याला. तिसरं पण लागते तिथे. अच्छा. 1 ते 4 लागतात. वैक्रियक काय योग वाल्याला 1 ते 4 गुणस्थान आहे. आणि वैक्रियक मिश्र, मिश्र मध्ये मरण पाहायचं. म्हणून हे पहा, वैक्रियक वाला 3च लागायचे. नाही, वैक्रियक शरीर नारकी जीवांचं पण आहे आणि देवांचं पण आहे. नारकी जीवांना किती गुणस्थान होऊ शकतात. 4 पर्यंत. है ना. पहिलं, दुसरं होऊ शकते की नाही. होईल ना. हा, म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं आणि 4 गुणस्थान तिथे होतात. देवांना पण 4 होतात. म्हणून तो पण योगामध्ये 3 गुणस्थान लागत नाही, है ना. आता आम्हाला जे पाहायचंय ते कोणतं, वैक्रियक मिश्र काय योगात पाहायचंय. तर वैक्रियक मिश्र काय योगामध्ये पहिलं गुणस्थान लागतं. मरण पहिल्या गुणस्थानात आहेच. दुसरंही गुणस्थान लागतं. फक्त तो जीव द्वितीयोपशमामध्ये गेलेला आणि कशात देवपर्यायी जाणारा असेल तर वैक्रियक मिश्र. तिसऱ्या गुणस्थानात मरणच नाही आणि चौथ्या गुणस्थानात आहे. म्हणून पहिलं, दुसरं आणि चौथं असं वैक्रियक मिश्र काय योगामध्ये 3 गुणस्थानं लागू शकतात. ठीक आहे. कारमान काय योगात किती गुणस्थानं लागतील. 1, 2, 4, 13,
हा, हा, 1, 2, आणि 4 आणि 13 बस. हो. ही गुणस्थानं लागतील तिथे. म्हणून तो पण पर्याय चालत नाही. म्हणजे एकच पर्याय असा बसतो की त्या वैक्रियक मिश्रामध्ये आम्हाला 3 गुणस्थानं प्राप्त होतात, पहिलं, दुसरं आणि चौथं. आता 4 गुणस्थान किस किस योग में पाए जाते हैं, आता आपण पाहिलं 4 गुणस्थान. कारमान काय कारमान काय वैक्रिक योगात? आणि कारमान आणि हो. औदारिक वैक्रियक मिश्र. वैक्रियक काय वैक्रियक योगामध्ये? काय योगात? हे पहा, औदारिक मिश्र, वैक्रियक नुसतं आणि हम्म. कारमान काय मध्ये, याच्या 3 योगामध्ये 4 गुणस्थानं लागतात. आता आपण लावलंच हे. कारमान काय योगात पहिलं, दुसरं, चौथं आणि 13वं. आणि वैक्रियक काय योगात पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. आणि मिश्र मध्ये पहिलं, दुसरं, चौथं आणि 13वं. ठीक है. गुणस्थानों में कषाय मार्गना की प्ररूपणा किस प्रकार करनी चाहिए. गुणस्थानांमध्ये कषाय मार्गना म्हणजे कषायांचे जे 25 भेद लावलेले आहे, हे गुणस्थान परिपाटीनुसार पहिल्यापासून 10व्या पर्यंत आम्हाला लावायचे आहे. कारण कषाय 10व्या पर्यंत आहे. पहिल्या गुणस्थानात किती कषाय आहे? 25. पूर्ण 25. 25 आहे. 25. दुसऱ्यात मिथ्यात्व कमी होते. मिथ्यात्व, पण कषायाचं लावायचं ना आम्हाला. हा, कशा आहे मिथ्यात्व पूर्ण मग पाहायचंच कषाय नाहीये. पूर्ण म्हणून कषाय 25. पूर्णच आहे. 25 आहे, कारण अनंतानुबंधीचा दुसऱ्या गुणस्थानात उदय आहे. मिथ्यात्वाचा नाहीये. मिथ्यात्व लावायचंच नाहीये आम्हाला. म्हणून या पण आपण ठिकाणी कषायांच्या अपेक्षेने दुसऱ्या याच्यामध्ये एकाच याचाच उदय आहे म्हणतो की नाही? नाही, एका जीवाच्या अपेक्षेने नाना जीव पाहिले तर अनंता, कुणाला मानचा उदय येईल, कोणाला मायाचा येईल, कोणता येईल. म्हणून अनंतानुबंधी 4 पैकी एकाचा उदय असताना हे शब्द आहे. हो ना. तर मग मला हा, म्हणायचं की पण 25 कषाय नाही धरता येणार, 3 कमी करावे लागतील का असं? नाही ना, अनंतानुबंधी आहे म्हणजे 1 आहे म्हणजे 4ही आहे. म्हणून 4ही लावायचे तिथे. कारण अनंतानुबंधीची उदय विच्छुत्ती दुसऱ्यात आहे. त्याच्यामुळे तिथे 4ही कषायांचं अस्तित्व लावायचंच. उदय म्हटला तर उदयाच्या अपेक्षेने विवक्षा वेगळी येईल. म्हणून इथे कषायांचे आणि लावायचंच. नंतर तिसऱ्या गुणस्थानात 4 कमी होतील. 4 कमी झाले. चौथ्यामध्ये तिथे पण 4 कमी. 4च कमी म्हणजे अनंतानुबंधित 4 गेले. 5व्यामध्ये 8 कमी. 8 कमी. 8 कमी म्हणजे अप्रत्याख्यान चतुष्क तिथे गेलं. 6व्या, 7व्या आणि 8व्या या गुणस्थानामध्ये अजून 4 कमी. प्रत्याख्यानावरण चतुष्क गेलं. म्हणजे आता इथे किती राहिले? आता 13. 4 संज्वलनचे आणि 9 कषाय. हा, इतके राहिले. आता 9व्या गुणस्थानामध्ये पहिल्यांदा 6 नो कषाय घालवायचे. हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा 6 गेले. म्हणून उरले तेवढे पहिल्या भागामध्ये. नंतर 9व्यामध्येच काय केलं? 3 वेद वेद जाती गेले. वेद आणि गेले. संज्वलनचे पण 3 जाती. तिथे संज्वलनचे मला पण असं वाटतं 3 उदय जातील. विच्छित्ती आहे. हा, म्हणजे जातीलच ना तिथे. हा, हा. म्हणून ते काढायचे. आणि 10व्या गुणस्थानामध्ये संचलन लोक. एकच. संज्वलन लोक. आणि 11व्या आणि बाकीच्या गुणस्थानात अकषाय जीव. अशा तऱ्हेने ही कषायांची स्थानं लावता येतात. यांनी पण 6 नो कषाय नाही आहे घेतले आणि संज्वलनाधिक 3 वेद तिथे काढले. 9व्यातच आहे बरं. 9व्यातच काढावे लागतात 3. 9वें गुणस्थान में 6, 5, 4, 3, 2, 1 अशी कषाय रूप स्थान पाए जाते हैं.
पहिल्यांदा 6 जातील, मग 6 गेल्यानंतर वेद जातील, वेद गेल्यानंतर क्रोध जाईल, मग मान जाईल, माया जाईल आणि शेवटी लोभ जाईल. या क्रमाने लावायचंय. 5 गुणस्थान कितनी कषायों में पाए जाते हैं. 5 गुणस्थान आता कषायांमध्ये किती पाहिल्या जातील. 5 गुणस्थान पाहायचे. तर किती कषायांमध्ये लावू शकू आपण. 10, 11, 12, 13, 14. 10, 11, 12, 13, 14 म्हणजे फक्त संज्वलन लोभाचा जिथे संज्वलन नाही. 10 लावले तर लोभ कषाय लागतो. मग 4च राहतात. हे 6, काय 7, प्रश्न? 8, 9, 10 असे घ्यावं लागेल का? आधीचे घ्यायला हा पाहिजे. प्रश्न आधीचे काय? 10, घ्यावं 7 लागते. वगैरे घ्यावं 10 लागेल. पासूनचे 10, 9 पण तिथे बाकी संज्वलनच आहे. फक्त एकटं कषाय घ्यायचा. नाही 10 नाही घ्यायचा. त्याच्या आधीचे 6, 7, 8, 6, 9. 7, 8, 9, 10. 10 पण 10 कारण लोभ आहे लोभ आहे तिथे. ना. 10 मध्ये एक आहे कषाय. हा 10 मध्ये एक कषाय आहे. म्हणून हम्म. 5 गुणस्थान मात्र एक कषाय में पाए जाते हैं. संज्वलन लोभ. 6, 7, 8, 9 आणि 10 असं लावलं संज्वलन नसणारी गुणस्थानं. नंतर छठे गुणस्थान से 10वें गुणस्थान तक होता है अथवा प्रत्याख्यानावरण चतुष्क में भी पहिले से 5वें तक 5 गुणस्थान होते हैं. ही एक विवक्षा लावली संज्वलनाची आणि दुसरी विवक्षा लावली प्रत्याख्यानावरण चतुष्क. हे 1 ते 5 गुणस्थान पर्यंत प्रत्याख्यानावरण कषाय आहेच. या अपेक्षेने 1 ते 5 गुणस्थानं लावली. मग तसं तर संज्वलन पण आहे पहिलेपासूनच. हो संज्वलन पण आहे पहिलेपासून. तसंही लावता येते. संज्वलनची गुणस्थानं पाहिली तर ती 1 ते 10च लावावी लागतात तशी पाहिली तर. केवळ संज्वलन असं पाहिलं तर मग 5 लागतात. आणि इथे प्रत्याख्यानावरण बघत नाही पण ते असताना 5 पेक्षा जास्त अनंतानुबंधी गुणस्थान लागतात ना मग. 5 पेक्षा जास्त कोणते? गुणस्थान लागतील ना. म्हणजे हो ना, मग संज्वलन 10 जर ठेवलं तर लागतात. 5 पेक्षा जास्त लागतात. हा जास्त लागतात. पहिल्या म्हणून गुणस्थानापासून त्यांनी संज्वलन ते नाही शेवटीपर्यंत घेतलं. आहे ना. हा म्हणून ते घेतलं त्यांची नाही. विवक्षा. हा विवक्षा त्यांनी बदलवली थोडी इथे. नाही म्हणजे 5 गुणस्थान कितनी कषाय में तर 5च गुणस्थान पाहिजे. हा त्यांना 10 गुणस्थान हो नको ना, म्हणून. नको आहे ना. म्हणूनच त्यांनी 6 पासून लावली. हा प्रत्याख्यानावरण फक्त घेतलं. हम्म, संज्वलन नाही हम्म, घेतलं. हम्म. आता 4 गुणस्थान किस किस संयम में होते हैं. 4 गुणस्थान कोणत्या संयमात. यथाख्यात. आता यथाख्यात मध्ये 11व्या पासून 14व्या पर्यंत 4 गुणस्थान. ठीक आहे. सामायिक आणि छेदोपस्थापना. सामायिक आणि छेदोपस्थापना 6व्या, 7व्या, 8व्या 7व्या, 8व्या, आणि 9व्या. 9व्या गुणस्थान पर्यंत. आणि असंयम पहिल्यापासून पहिल्या 14 4 पर्यंत. पहिलं. आता 2 गुणस्थान कोणत्या संयमात होतात. परिहार 2 विशुद्ध. गुणस्थान. हा परिहार विशुद्धीत हवा 6व्या आणि 7व्या. 7व्या गुणस्थानात 2 संयम. 2 गुणस्थानात 1 परिहार विशुद्धी संयम. कोणचे 2 घेतले 6 आणि 7. 6वं आणि 7वं. कारण पुढे राहत नाही परिहार विशुद्धी. 6व्या आणि 7व्याच गुणस्थानात परिहार विशुद्धी असते बस. कितने गुणस्थानों में सम्यक्त्व मार्गणा का केवल एक भेद होता है. मिथ्यात्व ते 1. हा आणि बरोबर आहे. पहिल्या गुणस्थानात एक मिथ्यात्व. आणि 11, 12, 13 एक तिथे दुसऱ्यातही साधन ना एकच भेद आहे मिथ्यात्वाचा. तिसऱ्यातही एकच भेद आहे मिश्र. एकच आहे. हा आणि नंतर एकच भेद पाहायचा आहे तर 12 पासून 11 मध्ये औपशमिक पण असू शकतो म्हणून ते सोडलं त्यांनी. अच्छा म्हणून 12, 13 असं. 12, 13 आणि 14 याच्यात केवळ एक क्षपक श्रेणी चढ़ने वाले के 8वें, 9वें और 10वें गुणस्थान में केवल क्षयिक सम्यक्त्व ही होता है. किस गुणस्थान की अनारक अवस्था में 3 सम्यक्त्व होते हैं.
अनारक अवस्था आणि सम्यक्त्व. हम्म. चौथं 13 एकच होईल. चौथ्या गुणस्थानामध्ये 3 सम्यक चौथ्या क्षायिक, गुणस्थानात क्षारक्षमिक आणि औपशामिक हम्म. कोणचंही असू शकते. पण अनारक अवस्था किस गुणस्थान की अनारक अवस्था में, अनारक अवस्था में हम्म. 3 ते चौथ्या सम्यक्त्व होते हैं. चौथ्यातच एखाद्या जीवाचं मरण झालं चौथ्यात तर पण म्हणजे अनारक अवस्था त्याला कधी होईल? मरण झालं तर मरण झालं त्यावेळेला, म्हणजे कर्मांड योगामध्ये राहील. हम्म. आणि कर्मांड योगात राहायची असेल तर सम्यक्त्व त्याला त्यावेळेला 3 पैकी कोणतंही असू शकतो. उपशम जर पाहायचं असेल तर द्वितीयोपशम लावायचं. प्रथमोपशमात मरण नाही, म्हणून प्रथमोपशमामध्ये अनारक अवस्था बनतच नाही. आणि बनली तर मग ती गुणस्थान द्वितीयोपशमात बनवायची. आपण चौथंच गुणस्थान लावायचं. हो, कारण मरण आलं की उतरताना. चौथंच झालं ना. हो ना. मरण झालं की चौथंच झालं. 11व्यात जरी मरण झालं तरी हम्म. चौथंच झालं ना लगे. हो. म्हणून विग्रहगतीत तर चौथ्या आणि विग्रहगतीच अनारक अवस्था बनू शकते. म्हणून औपशमिक, द्वितीयोपशम, क्षायिक आणि क्षायोपक्षमिक. याच्यावर उद्याला पाहू डिटेल की क्षायोपक्षमिक वाला कुठं जाऊ शकतो, कुठे जाऊ शकत नाही, ही चर्चा पाहू थोडी वेगळी. इथे आज थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकानो, जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसागुणम. सर्वांना जय जिनेंद्र.